व्यक्ती, कार्यकर्ता आणि नेता अशा विविध स्वरूपातील आनंदी यांचा जीवनपट धर्मवीर या सिनेमातून रुपेरी पडद्यावर आला। या सिनेमाला रसिकांनी डोक्यावर तर घेतलं, शिवाय यानंतर महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा ढवळून निघालं। यानंतर आता धर्मवीर 2 रसिकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरू झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत धर्मवीर 2चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला। या ट्रेलर मधले काही संवाद विशेष लक्षवेधी ठरतात। आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग। छाईला लालच आहे की मला वाटलं होतं माझं भगवं असेल। एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेतील क्षितिज दातेच्या संवादाची सुद्धा चर्चा आहे। 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय। आनंद दिघे यांच्या मृत्यूचं गूढ, एकनाथ शिंदे यांच्या बंडाची गोष्ट अशा अनेक प्रश्नांची उत्तरं धर्मवीर 2 या सिनेमातून मिळणार का याची रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे। पूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न विचारू का? कुठला? दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दलचा। येत्या 9 ऑगस्टला हा सिनेमा रुपेरी पडद्यावर रिलीज होईल। धर्मवीर 2 या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला। या सोहळ्याला सलमान खानसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती। धर्मवीर या सिनेमानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती, त्यामुळे धर्मवीर 2 सिनेमाची सुद्धा सगळ्यांनाच उत्सुकता आहे। या पार्श्वभूमीवर धर्मवीर 2चा ट्रेलर लॉन्च करतेवेळी नेत्यांनी जोरदार फटकेबाजी केली। खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे, पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे। मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील। जेव्हा दिघे साहेब ताईच्या घरी जायचे त्यावेळेस सांगितलं होतं, हा माझा एकनाथ एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल। ही काय दूरदृष्टी त्यांची होती। येणाऱ्या काळामध्येच शिंदेशाही महायुती पार्ट 2 याचं सरकार येईलच। धर्मवीर 2 हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात हा सिनेमा प्रदर्शित होईल। माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीचा मुद्दा पुन्हा एकदा उचलला आहे। लोकसभा निवडणुकांच्या आधी धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना देण्यावरून ठाकरेंनी मोर्चा काढला होता। आता विधानसभेच्या तोंडावर ठाकरे पुन्हा एकदा याच प्रकल्पावरून आक्रमक झाले आहेत। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर उपहासात्मक टीका करत धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं। लाडक्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्टी योजनेतून जागा अधिग्रहित करायला लागलेले, त्या ठिकाणाला तुम्ही नख का लावताय? धारावीकरांना अपात्र ठरवून हकलण्याचा डाव असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय। जर अदानींना इकडे जमत नसेल तर अदानीने सांगावं की मला हे जमत नाही, त्यांनी टेंडर सोडून द्यावं। मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। मोदी आणि शहा मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे, म्हणजे कदाचित उद्या हे मुंबईचं नावही बदलतील आणि मुंबईचं नाव अदानी सिटी करतील। महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या प्रकल्पाचं काय होणार याबद्दल स्पष्ट बोलायचं ठाकरेंनी टाळलं। आम्ही आल्यानंतर रद्द करू, त्याच्यानंतर पुढे काय करू हा विषय आलाच, पण आत्ताच ते टेंडर रद्द का करण्यात येऊ नये? विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी आता धारावी आणि अदानी या मुद्द्यावरून ठाकरे आक्रमक झाल्याचं दिसतंय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला। धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि अदानींच्या मुद्द्यावरून ठाकरे आक्रमक झाले। यावेळी ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचाही समाचार घेतला। शुक्रवारी साताऱ्यात वाघनख प्रदर्शनाचा दिमाखदार सोहळा पार पडला। या सोहळ्यानंतर वाघनख पाहायला शिवप्रेमींकरता खुली करण्यात आली आहे। या सोहळ्यात वाघनखांच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली होती। काहींच्या बुद्धीला गंज चढलाय, तो वाघनखांनी काढून टाकण्यात येईल अशी टीका फडणवीस यांनी विरोधकांवर केली। या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जशास तसं उत्तर दिलंय। काहींच्या बुद्धीवर जंग चढलाय, मुख्यमंत्री मोदी त्या वाघनखांनी त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल। नागरी संतुलन, आपण मानसिक संतुलन बोलतो, मानसिक संतुलन बिघडलेली माणसं आपल्याला माहिती आहेत कोण आहेत, काय काय करतायत। काही जणांच्या मानसिकतेला सुद्धा बुरशी आलेली आहे। लोकसभा निवडणुकांच्या आधी फडणवीस आणि ठाकरे यांच्यात कलगीतुरा रंगला होता। आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या नेत्यांमध्ये जुंपण्याची चिन्ह आहेत। लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली। भाजपनं विधानसभा निवडणुकांसाठी तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी केली आहे।
सर्वच राजकीय पक्ष हे विधानसभा निवडणुकांच्यासाठी कामाला लागलेत। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची शिवसेना भवन इथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली। ठाकरे गटाकडून 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताहाचं आयोजन करण्याचं विधानसभा संपर्क प्रमुखांना सांगण्यात आलं। यावेळेला ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांना काही आदेश दिले। यामध्ये 41 दिवसात आचारसंहिता लागेल, कामाला लागा असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय। महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक आपण लढवणार आहोत, त्यामुळे स्थानिक पातळीवर समन्वय राखा, वंचित बद्दलची स्थानिक पातळीवरची माहिती गोळा करा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष आणि संघटनांची माहिती सुद्धा जमा करा असेही आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत। या बैठकीतून उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकल्याचं दिसतंय। पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीच्या निमित्तानं पवार काका पुतणे एकत्र आले, मात्र यावेळी काका पुतण्यांमध्ये दुरावा दिसला। प्रोटोकॉलचा मुद्दा आणि खडाजंगीची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या बैठकीला हजेरी लावली। बारामती शिरूरचा निधीचा मुद्दा सुळे आणि अमोल कोल्हे यांनी मांडला। आम्हाला न्याय मिळणार की फक्त मावळलाच निधी मिळणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला। यावेळी ताई आम्ही बारामती करत नाही असं उत्तर शेळके यांनी दिलं, तर बारामतीला निधी मिळाल्यावर विरोध केला का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। तो तुमचा विषय असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मात्र पलटवार केलाय। मावळला दिलं त्याबद्दल आमचे आभार आहे। जो न्याय तुम्ही मावळला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती। परंतु मावळला अधिकचा निधी मिळाला हे सातत्याने बोलणं आम्हाला योग्य वाटलं नाही आणि म्हणून स्पष्टपणाने माझी भूमिका मांडली। मी असा भेदभाव दुजाभाव कधी करत नाही, उलट सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत होतो। त्यामुळे या खडाजंगीची सध्या पुण्यात जोरदार चर्चा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डीपीडीसीची बैठक झाली। या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनील शेळके आणि इतर आमदार उपस्थित होते, मात्र ही बैठक चांगलीच वादळी ठरली। या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या समोरच खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांच्यात निधीवरून खडाजंगी झाली। या खडाजंगीची चर्चा असतानाच बैठकीच्या निमित्तानं पवार काका पुतणे समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं। विशेष म्हणजे बैठक पूर्ण होईपर्यंत अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे बसलेल्या बाजूला बघायचं सुद्धा टाळलं। या बैठकीत आणखीन एक गोष्ट लक्षवेधी ठरली। बैठकीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला। खासदारांच्या बैठकीसंदर्भात अजित पवार यांनी फोन लावला, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन उचलला नाही। मी सीएम साहेबांना फोन लावत होतो की साहेब आता अधिवेशन जवळ आलेलं आहे, तातडीनं मीटिंग घेतली तर आपल्याला ती माहिती देता येईल, पण नाही झाला, पण लागेल, काळजी करू नको, लागेल। शिंदेंनी अजित पवार यांचा फोन न उचलल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे। विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, त्यानुसार राजकीय वातावरण ढवळून निघत आहे। अनेकांना पक्ष बदलण्याचे वेध लागलेत, तर काहींना आपल्या पक्षात घेण्याची रस्सीखेच सुद्धा सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या घरी भेट झाली। या भेटीमुळे अतुल बेनके घरवापसी करणार याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीचं विरोधाचं काम केलं ते आमचे, म्हणजे भेट घेतली म्हणून काय झालं काल तुमच्या आपल्या नाही असू दे ना। आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात। काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांचे समर्थक अजित गव्हाणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो। या धक्क्यातून सावरत नाही तोच शरद पवार बेनके यांच्या रूपात अजित पवार यांना धक्का देणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकांच्या नंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत। विधानसभा निवडणुकांसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे, मात्र या निवडणुकांच्या आधी राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा आहे। या चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीमुळे बेनके यांच्या घरवापसीच्या चर्चा सुरू झाल्यात। याबद्दल विचारलं असता विधानसभा निवडणुकीला 2 महिन्यांचा कालावधी आहे, या कालावधीत काहीही होऊ शकतं असं सूचक विधान बेनके यांनी केलं। ते एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर साहेब आणि दादा एकत्र येतील असं विधानही त्यांनी केलं। यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं, यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। ही लोक इकडे तिकडे जाणार,
काही इकडची तिकडे जातील, काही तिकडची इकडे जातील. ही सुरुवात आहे. अजून तर बरेच दिवस जायचे. अजून बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील. बेनके यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहेत. काही दिवसांपूर्वी भुजबळ, सुनेत्रा पवार आणि आता बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का याविषयी उलटसुलट चर्चा रंगू लागली आहेत. तिकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत म्हणावं तसं यश मिळालं नाही. त्यामुळेच की काय अजित पवार यांची राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी करते. यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विशेष रंगांची रणनीती आखली जाते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास रणनीती आखली आहे. अजित पवार यांच्या सभेत बॅनर, पोस्टर, मंचाची उभारणी इथे जास्तीत जास्त गुलाबी रंगाचा वापर केला जातोय. विशेष म्हणजे अजित पवार हे देखील गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये वावरताना दिसू लागले आहेत. या जॅकेटविषयी विचारलं असता अजित पवार यांचा त्रागा झाल्याचं पाहायला मिळालं. मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का? मी माझ्या पैशाने घालतो ना, तुमच्या कुणाच्या पैशाने घालत नाही ना. गुलाबी जॅकेटमध्ये काही वेगळं नसल्याचंही अजित पवार यांनी ठासून सांगितलं. असं डार्क काहीतरी वेगळं केलेलं आहे, कुणी लोकच करत नाही असं काहीतरी केलेलं आहे, असं तर काही केलं नाही. माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो. अजित पवार यांच्या या स्पष्टीकरणानंतर गुलाबी जॅकेट आणि गुलाबी राजकारणाची चर्चा थांबणार का हे पाहावं लागेल. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले. सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे यांनी उपोषणाची हाक दिली होती. यानुसार आंतरवाली सराटीत जरांगे यांचं उपोषण सुरू झालं. जरांगे यांनी आंतरवाली सराटीत वर्षभरातलं 5वं उपोषण सुरू केलंय. सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी, मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण यासह एकूण 9 प्रमुख मागण्यांसाठी जरांगे यांनी उपोषण सुरू केलंय. ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जरांगे यांनी सरकारसह राजकीय नेत्यांना इशारा दिलाय. 29 ऑगस्टला घ्यावी अशी माझं म्हणणं आहे. कारण 1 वर्ष आंदोलनाला पूर्ण होतं. त्या दिवशी ठराव आपण पाडायचे का निवडून आणायचे. सत्ता कोणालाच नाही आणता आली पाहिजे. बघा आता कसा डाव टाकतो मी 29 ऑगस्ट. लाडकी बहीण योजनेवरून सुद्धा जरांगे यांनी सरकारवर हल्ला चढवला. लाडका भाऊ तिथं गेला, लाडकी बहीण तिथं गेला, आता लाडकी मेवणी येणार आहे तिथं. याच्यामुळे तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळे तुमचे साईट पाड्यात बंद, पोराला ऍडमिशन घेता येणार. सरकारने हे डाव टाकलाय. राज्यात मतदारसंघ निहाय तयारी करायची असल्याचं सांगत जरांगे यांनी विधानसभेचं रणशिंग सुद्धा फुंकलं आहे. गुजरातच्या बडोदा इथे एका शाळेमध्ये मोठी दुर्घटना घडली. मधल्या सुट्टीत विद्यार्थी डबा खात असताना वर्गाची अख्खी भिंत कोसळली. या दुर्घटनेत 6 विद्यार्थी जखमी झाले. बडोदा शहरामध्ये नारायण विद्यालय ही शाळा आहे. इथे ही घटना घडली. या शाळेत पहिल्या मजल्यावरच्या एका वर्गात विद्यार्थी मधल्या सुट्टीत डबा खात होते. यावेळी अचानक वर्गाची भिंत कोसळली. या दुर्घटनेत 6 विद्यार्थी बेंचच्या सह 10 फूट खालती पडले. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी इथे धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केलं. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. प्राथमिक तपासात शाळेची इमारत अतिशय जीर्ण अवस्थेत असल्याचं समोर आलंय. या दुर्घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत. जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या 2 दिवसांपासून उपराजधानी नागपूरसह विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं एकच दाणादाण उडवली. या धुवाधार पावसामुळे अतिवृष्टी सदृश्य पाऊस अनेक ठिकाणी झालाय. जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. या पावसानं नागपूरमधल्या रस्त्यांना चक्क नदी नाल्याचं रूप आलं होतं. नागपूर शहरात पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली. पहाटे 5:30 ते सकाळी 8:30 अशा 3 तासात तब्बल 81.8 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. मुसळधार पावसामुळे नागपूर विमानतळ परिसरात पाणीच पाणी झालं. दक्षिण आणि पश्चिम नागपूरला जोडणाऱ्या नरेंद्रनगर ओव्हरब्रिजच्या खालती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. यामुळे पुलाखालची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली. नागपूरच्या हुडकेश्वर भागात असलेला नाला दुतर्फा भरून वाहू लागला. त्यामुळे या नाल्याचं पाणी परिसरातल्या काही नागरिकांच्या घरात शिरलं. नागपूरच्या श्रीहरीनगरमधल्या सखल भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. पिपळा गावामध्ये सध्या आपण आहे. खरं तर नागपूर शहराचाच एक भाग म्हणून याला पाहिलं जातं. मात्र या गावाचा जो आहे तो 3 तासाच्या पावसामध्ये संपर्क तुटला असं म्हणावं लागेल. पावसाचा जोर कायम राहिल्यानं नागपुरातील सर्व शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली. पावसाळ्याच्या आधी पालिकेनं नागपुरातील नाले सफाईचा दावा केला होता. मात्र 3 तासांच्या मुसळधार पावसानं स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या उपराजधानी नागपूरची दाणादाण उडाल्याचं चित्र आहे.
विदर्भामध्ये पुन्हा एकदा पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे। गडचिरोलीतही गेल्या काही तासात जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला। मुसळधार पावसामुळे काही वळण मार्ग वाहून गेलेत। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं जिल्ह्यातले 8 मार्ग बंद पडलेत। त्यामुळे अनेक गावांचा तालुका आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। भामरागड आलापल्ली आणि सिरोंचा आलापल्ली या 2 राष्ट्रीय महामार्गांवर पुलाचं बांधकाम सुरू आहे। या ठिकाणी असलेले वळण मार्ग पावसात वाहून गेल्यानं दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक बंद पडली। तर एटापल्ली तालुक्यात छत्तीसगडकडे जाणाऱ्या महामार्गावरचा काही भाग खचला। या ठिकाणी भला मोठा खड्डा पडल्यानं आंतरराज्य मार्ग बंद पडला। कुरखेडा, कोरची, अहेरी या तालुक्यातील काही गावातल्या नाल्यांना मोठा पूर आलाय। त्यामुळे तालुका मुख्यालय आणि जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटलाय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीडच्या जवळ राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यानं गडचिरोली आणि नागपूरचा संपर्क तुटलाय। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या काळेश्वर इथे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली। भाविक स्नानासाठी येणारे घाट पूर्णपणे पाण्यात बुडाले आहेत। जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। तिकडे तळ कोकणातही पावसाचा जोर कायम आहे। जिल्ह्यातल्या बहुतांश भागात तुफान पाऊस बरसल्याचं पाहायला मिळत आहे। हवामान विभागानं सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी केलाय। संततधार पावसामुळे तेरेखोल नदी इशारा पातळीवरून वाहतीये। तसंच कर्ली नदी सुद्धा इशारा पातळीच्या जवळून वाहतीये। पावसाचा जोर कायम राहिला तर या दोन्ही नद्यांच्या पातळीत मोठी वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। तेरेखोल आणि कर्ली नदीच्या आसपास असणाऱ्या गावांना पुराचा वेढा कायम आहे। एनडीआरएफच्या टीम जिल्ह्यात अलर्टवर ठेवण्यात आली आहेत। सकल भागामध्ये अशा पद्धतीत भात शेतीमध्ये हे पाणी साठलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान तर झालंच आहे, तर दुसरीकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही घरांमध्ये देखील या ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो पाहायला मिळत आहे। कुडाळ तालुक्यातील मुसळधार पावसाचा फटका तुळसुली खुटळवाडी या रस्त्याला बसलाय। नदीला आलेल्या पुरामुळे जवळपास 200 मीटरचा रस्ता वाहून गेलाय, तर अर्धवट राहिलेला रस्ता धोकादायक बनलाय। वर्षभरापूर्वी बांधलेला रस्ता वाहून गेल्यानं रस्त्याच्या कामाबद्दल मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। तळ कोकणाप्रमाणे रत्नागिरीत सुद्धा पावसाचं धुमशान सुरू आहे। रत्नागिरीतल्या विविध तालुक्यात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस आहे। या पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। रत्नागिरीच्या खेडमध्ये अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत। जगबुडी नदी इशारा आणि धोक्याच्या पातळी दरम्यान वाहतीये। संगमेश्वर, आरवली, मागजन या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। मागजन परिसरात पुराचं पाणी शिरलंय। सखल भागातील मागजनच्या बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं आहे। काही व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय। दापोली मंडणगडला सुद्धा पावसानं झोडपलंय। दापोली मुंबई मार्गावर केळवत, शेनाळे हा घाट धोकादायक बनलाय। शुक्रवारी या दोन्ही ठिकाणी दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती। रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालगड इथल्या कोंडी नदीवरचा पूल अर्धवट अवस्थेत आहे। दोन्ही बाजूचा भराव पहिल्याच पावसात वाहून गेल्यानं या नदी पुलावरून जाणं धोकादायक बनलंय। लाखो रुपये खर्च करून कोंडी नदीवर बांधण्यात आलेला पूल आमच्यासाठी काय उपयोगाचा असा प्रश्न आता स्थानिक नागरिक करत आहेत। साईनगरी शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सवासाठी साईनगरी शिर्डी सज्ज झाली आहे। भक्तांनी गजबजले। आजपासून 3 दिवस हा गुरुपौर्णिमा उत्सव चालणार आहे। साईबाबा संस्थानच्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला शनिवारी पहाटे प्रारंभ झाला। पहाटे काकड आरती आणि मंगल स्नानाच्या नंतर साई चरित्राची ग्रंथ मिरवणूक काढून या उत्सवाला सुरुवात झाली। गुरुपौर्णिमा उत्सवासाठी साईनगरी भक्तांनी गजबजू लागले। राज्यभरातून पायी पालख्या शिर्डीत दाखल झालेत। साई नामाच्या जयघोषात शिर्डी दुमदुमू लागले। साई भक्तांच्या सेवेसाठी साई संस्थान सज्ज झालं असून मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। मंदिर परिसराला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष रोषणाई करण्यात आली आहे। रविवारी या उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे। यासोबतच दमदार 10 मध्ये इथेच थांबूयात। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।